तुमच्यासाठी काय बनवलं ना, जीव तोडून तुम्ही आता मॅसेज केली. तुमचं काय म्हणणं मी जाऊ नाही का? तर आले ना 2-3दा जाऊ. बुनबुनेला मी घेणार नाही संग. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आता 9:30 वाजले, आंघोळ वगैरे झाली. नाश्ता करायचा परिणाम नाश्त्याला नाही एकदम भारी बनवले मित्रांनो. तुम्हाला तिथे गेल्यानंतर दाखवेल कसं बनवलं कसं नाही. चला तुम्हाला आधी दाखवेल. तर मी इथं बसली मित्रांनो झोक्यात. मम्मी इथं दादूला सांभाळली आणि त्याला पाहिलं की किती राडा केला मित्र. अख्खं सांडून दिली इकडे परी. हे बाई हो राहिलं मित्रांनो. अशी वडी बनवली परी ना, हे कच्चे अजून शिजवायची, म्हणजे याच्यात टाकले का त्याला टाकायची अशी. त्याच्यानंतर मग बनणार ती रेडी. तर रेडी झाली मित्रांनो, खाऊ आपण. मित्रांनो मी ते परीने बनवलेले वडे खाल्ले, बट विषय असा आहे मला आहे ना काय आवडले नाही. ते दुसरे एक वडे राहते का तेल बाहेर राहते डाळीचे वगैरे, ते ना तुम्हाला दाखवले असं बघा इथं पाठीमागच्या ब्लॉग मध्ये. कुठं काय आवडले नाही? तुमच्यासाठी काय बनवलं ना, जीव तोडून तुम्ही आता मॅसेज केली. मला आवडलं, मी आवडलंच म्हणतो यार. नाही आवडले बरंच काय म्हणतो आवडले. इथं रात्रभर जाऊन सकाळी उठून बनवलं तुमच्यासाठी ना, असं म्हटले चांगलं बनायचं, मला बरं वाटायसाठी चांगलं बनायचं. बरं चांगले झाले मित्रांनो, एकदम भारी झाले. पार सुट्टी एकदम मस्त, इतके भारी झाले मित्रांनो काय सांगायचं तुम्हाला. एकदम खतरनाक भारी झाली. बस मी सगळे खाल्ले मित्रांनो. काय काय मला खरंच नाही आवडले. ती म्हणते नाही माझ्यासाठी म्हणा आवडले, मला माझ्यासाठी म्हणा. नाही आवडलं तरी म्हणायचे म्हणा. साबुदाण्याची वडी मित्रांनो, ते साबू तांदूळ साबुदाणा. चला मित्रांनो, आज आहे ना आमच्या इथे ना बैलगाडा शर्यत आहे मित्रांनो. तुम्हाला आज बैलगाडा शर्यत दाखवणार आहे मी. ते बैलाचं वगैरे मला भीती वाटत आहे, त्याच्यामुळे मी जास्त काय जात नाही. बैल ना मित्रांनो एखादा मारलं बिरलं मला मारली गाई नाही, त्याच्यामुळे मला भीती वाटत. सकाळीच मी तिथून आले, अजून तर काही झालं नाही मित्रांनो. डायरेक्ट जत्रा भर होती मित्रांनो. डायरेक्ट आता इथून पुढे ना मला असं वाटतं आमची जत्रा भरायला, कारण मागच्या वर्षापासून जास्त दुकानं येऊ राहील तिथं आता. तर चला मित्रांनो चालू होणारच इथे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो मी. केसरी गाडा मालक आमचे सहकारी मित्र भैया शिंदे, आपण सगळी मंडळी गाडीवाल्याचे उपस्थित. सेकंड 15 आपले सहकारी मित्र मित्रांनो आम्ही चाललो घरी. तुम्ही बघितलंच इथं तोंड्याला फ्रुटी घेतली आणि निघलोय आता घरी. हिला सोडून घरी मस्त पैकी. बैल लय पाहत यार मित्रांनो, भीती वाटत. आईला सांग कुठे गेलता? काय काय होत तुम्हाला का नाही आणलं मग? तू आणशील कवा? आता आणखीन बाय माझ्या दादा कुठे गेलता? कशा आवडत बाबा तुझं कसं पाहिजे तरी तरबूज घेऊन मित्रांनो आम्ही आताच खाल्ले एवढ्यात. मम्मी आम्ही इथं बाजार बसले, तनुला बसले इथं. माझ्या इथे उठले आता ते म्हणते चला बैलगाडा पाहायला. पप्पा तिथे तिकडेच मस्त डायरेक्ट फ्रंटला उभे डायरेक्ट. बहिणी जायचंय ना? मम्मी म्हणती मला न्यायचंय. झालं चालेल. कोंबड्याने ब्लॉग चालू केला का नुसतं आरडाच भाऊ. पहा मित्रांनो कधी पहा तुम्ही इथंच राहते बरं का. आणि सगळ्या दुसऱ्यांच्या कोंबड्या आमच्याच घरापाशी राहते. दादूला बाहेर आणलं मित्रांनो, दादू पाहा कसं पाहतोय आहे का. चला मित्रांनो परत जायचंय बैलगाडा पाहायला. तिच्या मम्मीला न्यायचंय, तिच्या मम्मीला पाहायचा बैलगाडा. बट आता शेवट होता आला मित्रांनो. आता चांगले जेवढे बैल होते का ते झाले सगळे. हा पण फायनल राहील मित्रांनो संध्याकाळी. बट मला ना मित्रांनो जास्त आवड नाही त्याच्यामुळे मी जात नाही मित्रांनो. कारण बैलाचं मला भीती वाटत. कारण कुठे बैल शिरवतो भाऊ लय अवघड. मग अशी शिरला होता इकडे आलता डायरेक्ट गावात. चला जायचं तरी आवडलं मित्रांनो. पण तुला यायचंय का? तुम्हाला जायचं जा मग काय नाही. तुमचं काय म्हणणं मी जाऊ नाही का? काय म्हणू स्वतः आले 2-3दा जाऊ.
काय पप्पाला घ्यायचं असेल तर मी येणार नाही. तो पप्पा तू जाय. ते भुनभुनेला मी घेणार नाही संग. तू आणि मी आता? जाईन, आपण दोघं जाऊ इथून मधून. यायची का माझ्यासोबत? हा पप्पा नको घेऊ. नको येऊ तुला तू ये म्हणते ती बाई. मग तू पप्पा संगत जाय बाई. मी आपण जाऊ जाऊ दे. चला मित्रांनो आम्ही चाललोय मस्त घाट पाहिला. परत एक्सचेंज केलं मित्रांनो. पाहिलं का साडी घातली. आता मम्मी आहे इथंच दादूला सांभाळायची आणि इथं पाय काय चाललंय. चला लवकर चला लवकर. अरे बाबू बाबू ती म्हणती साडी घातली. अरे बाबू 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 हे पाहिलं की इथं हे घेऊन राहिले तोरडे घेऊन राहिले. इकडे अजून चालू आहे घाट आपला. इकडे मित्रांनो पाहिलं का लय डायरेक्ट जत्राच भरली मित्रांनो. आज डायरेक्ट इथं हे का इथून पुढे असंच होणार मित्रांनो. जत्रा भरणार डायरेक्ट आपल्या कवठ्यात. खेळणं पाळण्याचे दुकान आले आता. चला मित्रांनो घरी पोहोचलोय जत्रावरून. जत्राच भरली डायरेक्ट तिथून मित्रांनो. डायरेक्ट मम्मीला गाण्यातले आले कुळकुळा चष्मा मित्रांनो रबर वगैरे हे असं गेलं का मला मग असं होत म्हणून मी येत नसते. मोठेच व्हायचे सगळे म्हणजे मोठे भारी भारी. प्रत्येक वैदिक घेतली मी पण काय सांगते का आता लय गर्दी व्हायला लागली बाई. इथून पुढे जत्राच भरती काय नाही इथं. बरं आमच्या इथं जत्रा नव्हती बरं मित्रांनो पण आता भरायला लागली. इथून पुढे जाऊ दे भारी होईल. घाटाच्या नादाबाद जत्रा भरायला लागली आता. खतरनाक राहतो नाद. बैला कशी पळत होती कशी पळत घाबरला. चला मित्रांनो मी आलो तिकडून घाटाच्या राजाकडून म्हणजे बैलगाडा शर्यत करून. आता चालू मी आता फायनल चालू आहे मित्रांनो. बरं जाऊ द्या लई टाइम झाला आपल्याला कामावर जायचंय. चला मित्रांनो पाणी घेऊन यायचं. प्यायला पाणी नाही राहिलं मला. तू पाणी घेऊन चालू असं ना आता लाईट आली असं. मित्रांनो मम्मी ते ना तिकडे गेलो होते शर्यतीकडे. तिकडून गेलं ते आणले गेलं तरी खाऊ मित्रांनो. त्यांना खाय ना. फायनली मित्रांनो 7:37 झाले. पाणी घेऊन आलो मित्रांनो. मी 1 सोडून 2 ड्रम घेऊन आलो डायरेक्ट. कारण मग पाणी संपून जाते यार मित्रांनो. 1 ड्रम आणल्यानंतर 3 साडे भरात आहे ना. म्हणून ते इकडे बसले मस्त पैकी. आणि आता मला जेवण करायचं कामच आवडायचं मित्रांनो. आपल्याला कामाला जायचं तर जेवण करू. काय बनवले बघू. जेवायला मित्रांनो बटाटा बोंबिले आणि इथं चपाती. तर पाहते ब्लॉग जेवण वगैरे झालं मस्त पैकी. त्यांना पण माझ्यासोबत एकदम पोटभर जेवलं यार मित्रांनो आज. तर चला आता मित्रांनो आपला ब्लॉग आता हेच एड करू. आय होप मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असं आवडतो व्हिडिओ लाईक करा. चॅनल सबस्क्राईब करा. भेटेल नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. हागरी गँग म्हणते मित्रांनो.